शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला शेतकरी मित्र सुदर्शन जाधव या आपल्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज आपण या शेतीमध्ये वाटाणाची पेरणी करून घेतलेली आहे. तर या संदर्भातच आजचा व्हिडिओ आपण बघतोय की आज कोणत्या कंपनीच्या बियाणाची आपण निवड केलेली आहे. त्याच पद्धतीनं वाटाणा पेरणी करत असताना काही बारकावे लक्षात घेतल्यानंतर जे पण उगवण क्षमता करत असताना किंवा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याचा कसा फायदा होतो याबद्दल आज आपण ही माहिती बघतोय. शेतकरी मित्रांनो, आज आपण हे 20 गुंठ्याचं क्षेत्र निवडलेलं आहे आणि आज तारीख आहे 15 डिसेंबर 2025 आणि या तारखेला आज आपण कलस सीड्सचं टायगर हे वाण पेरणीसाठी आपण वापरलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, ह्या 20 गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये आपण 13 किलो या बियाणाची पूर्तता करून घेतलेली आहे. प्रथमतः जर बघायला गेलं तर रान आपण एकदम व्यवस्थितरित्या रोटर मारून घेतलं होतं. शेतकरी मित्रांनो, हे बियाणं पेरत असताना यामध्ये आपण खताची मात्रा म्हणून 9-24-24 या बॅगेचीही आपण पेरणी त्या बियाणाबरोबर करून घेतलेली आहे. शेतकरी मित्रांनो, इथं जर बघायला गेलं तर हे जे कलस सीड्स कंपनीचं टायगर हे वाण आहे, हे आद आणि शेंगाचं हे वाण आहे. त्याच पद्धतीने सुंदररित्या ग्रीनरी आहे. शेंगाचा कलर ही चांगल्या पद्धतीने म्हणण्यानुसार 1 किलोला 200 किलो पर्यंत हे त्याचं आपल्याला अवरेज पाहायला मिळते. म्हणूनच आपण हे सीड्स आपण वापरलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळी आपण ह्या पिकाची आपल्या प्लॉटमध्ये पेरणी करतोय, या बियाणाची पेरणी करतोय, हे करत असताना इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते की पेरणी ही आपली खोल झाली नाही पाहिजे. त्या पद्धतीनंच ट्रॅक्टरवाल्याला सांगायला लागते की बियाणं ही जमिनीत जास्त खोलवरती गेलं नाही पाहिजे. कारण हे वाटाण्याचं बियाणं असं आहे की त्याला जास्त डेप्थमध्ये गेलं तर ते जे उगवण क्षमता आपल्याला कमी होते का, तर त्या उगवण क्षमता होत असताना वाटाण्याची तेवढी ताकद राहत नाही की ते जमिनीच्या त्या मातीच्या तेवढ्या डेप्थ मधून वरती येईल. त्यामुळे इथे एक गोष्ट सुरुवात या काळातच लक्षात ठेवावं लागते की पेरणी ही आपल्याला मातीच्या वरच्या लेअरमध्ये जितकी होईल तितके आपल्या फायद्यात असते. आज आपण पेरणी करत असताना 5 फुटाच्या सारा पद्धतीनं पेरणी करून घेतलेली आहे. त्याच पद्धतीनं पेरणी ही दोन्ही फणाच्या मापचं अंतर बघितलं तर 10 इंच ठेवलेलं आहे. म्हणजे दाट पेरणी करून घेतलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला येत्या काळामध्ये नक्की कळेल की ही पेरणी सुरुवातीच्या काळात दाट का करून घेतली होती. याच्यावरती आपण येणाऱ्या काळात सर्व डिटेल्स माहिती आणि सर्व व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करणार आहे. तुम्ही कधी हे कंपनीचं सीड्स वापरलेलं का, याचा तुम्हाला रिस्पॉन्स कसा वाटला तेही सांगायला विसरू नका. येणाऱ्या काळामध्ये आपण पाणी व्यवस्थापनावरती सविस्तर माहिती बघणार आहे. ती पाहण्यासाठी आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटनही प्रेस करा. चला तर मग लवकरच भेटू अजून एका व्हिडिओत, अजून एका भागात. वावर आहे तर पावर आहे. धन्यवाद मित्रांनो.